नमस्कार. फायनली हे सिद्ध झालेलं आहे की लाडक्या बहिणींच्या कुपोषणापेक्षा महत्वाचे आहे वाघिणी आणि हरणी यांचे पालन पोषण. बरोबर ना? सध्या एकूणच परिस्थिती अशी दिसतीये. या वाघिणी आणि हरणी कात्रजच्या उद्यानात पाहायला तुम्हाला नक्कीच मिळतील. कोण एकेकाळी या वाघिणी आणि हरणी जेव्हा जनमानसात पुरुषप्रधान संस्कृतीचा उन्माद माजत असे तेव्हा या संग्रहालयातून बाहेर येत असत आणि या पुरुषप्रधान संस्कृतीला डरकाळी फोडून आपल्या चपळतेने कच्चे खात असत किंवा पळवून लावत असत. नुकतेच जनमानसात एका घरात पुरुषप्रधान संस्कृतीचा उन्माद वाढला आणि या उन्मादातून लाडक्या भावांची लाडकी बहीण आपल्यातून निघून गेली. ती स्वतः निघून गेली का तिला कोणी पाठवलं हा येणारा काळच ठरवेल. परंतु अशा दुर्दैवी घटनेनंतर दैवी स्वरूप असलेल्या या वाघिणी आणि हरणी येतील असं वाटलेलं होतं आणि या पुरुषप्रधान संस्कृतीला कच्चं खातील. परंतु असं काहीही घडलेलं नाहीये. कारण एकच, लाडके भाऊ, लाडके भाऊ, लाडके भाऊ. कारण या वाघिणी आणि हरणींना माहित आहे की लाडके भाऊ एक वेळ आपल्या लाडक्या बहिणीला कुपोषित ठेवतील, परंतु आपल्या पालन पोषणात कुठलीच कमी ठेवणार नाहीत. मग खाजवून खरूच कशाला काढा? तुम्हाला काय वाटलं? ही गोष्ट खरी आहे? ही गोष्ट काल्पनिक आहे? त्यामुळे आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा.